शासनामध्ये मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी काम करतोय आणि विरोधकांनी जे काही आरोप केलेले आहेत त्याच्यामध्ये भैयाजी जोशी काय बोलले हे बघावं लागेल, तपासावं लागेल, ते आपण तपासू बघू. परंतु महाराष्ट्र शासनाची भूमिका अगदी 100% क्लिअर आहे की जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्याला मराठी बोलता आलं पाहिजे, मराठी भाषेचा सन्मान झाला पाहिजे, मराठी भाषिकांचा सन्मान झाला पाहिजे, मराठी माणसाचा सन्मान झाला पाहिजे आणि त्याच उद्देशानं महायुतीचं सरकार आमचं कार्यरत आहे. प्रत्येकाच्या भाषेबद्दल अभिमान असतो. महाराष्ट्रामध्ये अनेक लोक राहतात, त्याच्यामुळं अन्य भाषांबद्दलचा सन्मान देखील आहे. परंतु मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि मराठीसाठी जे काही करावं लागेल ती करण्याची भूमिका महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही घेतलेली आहे. आजच माझ्याकडे मराठी भाषा भवनाचं प्रेझेंटेशन आहे, त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे. ऐरोलीमध्ये देखील मराठी भाषेचं उपकेंद्र होतं आहे आणि त्याच्या पुढे जाऊन मला सांगताना आनंद होतो की काही लोक मराठी भाषेचं राजकारण करतात, परंतु परदेशामध्ये ज्या ठिकाणी मराठी भाषिक आहेत त्या ठिकाणी ग्रंथालय सुरू करण्याचा आम्ही निर्णय मराठी भाषेच्या विभागामार्फत घेतलेला आहे आणि त्या ग्रंथालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देखील द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद हा परदेशातनं आम्हाला मिळतोय आणि त्याचं पहिलं ग्रंथालय हे आम्ही जपानमध्ये सुरू करतोय. जपानमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण हे येत्या 2 दिवसामध्ये होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शासन मराठी भाषेकडे बघत असताना आदरानं बघतंय आणि आपली मातृभाषा तिचा अवमान कोणी करू नये ही देखील आमची सगळ्यांची भूमिका आहे. परंतु या सगळ्याचं राजकारण करायचं आणि राजकारणामधनं आपलं काहीतरी साध्य करायचं ही भूमिका काही लोकांची आहे. आदित्य ठाकरे जेव्हा मुद्दा मांडायला उभे राहतात तेव्हा सगळे भाजपचे आमदार ज्या पद्धतीने आले त्याच्यावरती सुद्धा आक्षेप घेतला जातोय. विषय असा आहे की प्रशांत, मला असं वाटतं की कोण भाषणाला उभं राहिल्यानंतर कोण काय करतं याच्यापेक्षा मी परवाचा तुम्हाला एक प्रसंग आठवून देतो की माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीतला विषय सांगण्यासाठी त्या सभागृहामध्ये उभे राहिले त्यावेळी समोरच्यांनी काय केलं. ज्यावेळी तुमच्या बाबतीमध्ये होतो त्यावेळी तुम्हाला तो आक्षेप वाटतो आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी या संदर्भातली भूमिका मांडण्यासाठी उभे होते त्यावेळी देखील विरोधकांनी हेच केलेलं होतं. त्याच्यामुळे स्वतःच्या अंगाशी आल्यानंतर आपण कायदे कानून सभागृहातले सांगायचे आणि कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करून बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा हे देखील त्यांनी सभागृहामध्ये केलेलं होतं. त्याच्यामुळे हे काही लोकांना बोलण्याचा अजिबात अधिकार नाही. साहेब, उद्धव ठाकरे म्हणतायत की ज्या पद्धतीनं फडणवीसांनी प्रशांत कोरटकरला चिल्लर म्हटलंय त्याच पद्धतीनं त्यांनी आता भैयाजी जोशी यांना चिल्लर म्हणावं, भैयाजी जोशी यांना चिल्लर म्हणावं, उद्धव ठाकरे असं म्हणतात. नाही, मुद्दा असा आहे की मराठी भाषेबद्दलचं प्रेम काही लोकांचं उतू जाते हे आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. परंतु मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी स्पष्ट असं सांगितलं की मराठी भाषेचा अवमान हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनानं पुढाकार घेतलेला आहे. प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे यासाठी महाराष्ट्र शासनानं पुढाकार घेतलेला आहे. मराठी भाषा ही अभिजात झाल्यानंतर तिचे विविध उपक्रम या महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा मराठी भाषा विभागानं निर्णय घेतलेला आहे. एवढंच नाही तर परदेशामध्ये देखील जिथे आपले मराठी बांधव आहेत त्या ठिकाणी देखील वाचन संस्कृती वाढावी आणि मराठी संस्कृती वाढावी म्हणून मराठी भाषेमार्फत आम्ही उपक्रम सुरू करतोय आणि जे भैयाजी जोशी बोललेत अशा पद्धतीचं सांगितलं जातं ते तपासलं जाईल. त्याच्यावर काय नक्की बोललेत ते त्याचा अभ्यास केला जाईल आणि मगच बोलणं उचित ठरेल. मला असं वाटतं की मराठी भाषेला सगळ्यात जास्त शब्द जर कोणी दिले असतील तर ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेले आहेत. मग राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अनेक वेळा अपमान केलेला आहे, म्हणजेच महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा अपमान केलेला आहे. पण त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. अजून एक उदाहरण तुम्हाला देतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. गुन्हा दाखल करत असताना त्याच्यातले एक कोणतरी आहे त्यांच्यावर ऑलरेडी गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांनी अटकपूर्व जामीन घेतलेला होता. तो अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी कोल्हापूरच्या कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी देखील आपल्यामार्फत या जनतेपर्यंत जाव्यात अशी आमची मनापासूनची इच्छा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकर ही देखील मराठी माणसाची आणि मराठी भाषेची अस्मिता होती. त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर देखील घाणेरड्या भाषेमध्ये टीका करण्याचं काम राहुल गांधींनी अनेक वेळा केलेलं आहे
त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. रोहित पवारांनी दाखल केले मुंबईतल्या एका जॉब मेळाव्यामध्ये 4,000 लोकांना नोकरी मिळाली. त्याचे बॅनर सगळी माहिती गुजरातीमध्ये होती. फक्त गुजराती लोकांनाच नोकरी मिळावी हा तो प्रयत्न होता आणि त्याच्यासाठी ते केलं होतं. नाही, रोहित असं काही झालेलं नाही. ते विधानसभेचे सदस्य म्हणून मी त्यांचा आदर करतो, परंतु ज्यावेळी ही बॅनरबाजी झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या विभागानं संबंधित यंत्रणेला सांगून हे बॅनर देखील काढून टाकलेले होते आणि तिथं कुठेही फक्त गुजराती भाषिकाची किंवा गुजराती माणसाचा इंटरव्ह्यू झालेला नाही किंवा होणार नाही. मुंबईमध्ये जे मराठी लोक आहेत त्यांचा देखील इंटरव्ह्यू त्या संपूर्ण कंपनीच्या इथं होईल. संतोष देशमुख हत्याकांडाचे आणखी एक आरोपी आहे. प्रकाश आंबेडकरांनी तुमची भेट घेतली. नागोटेच्या कंपनी संदर्भात काही कर्मचारी आहेत, 1300 कर्मचारी, त्यांना नोकरी संदर्भात काल प्रकाश आंबेडकरांच्या मागणीवरनं एका बैठकीचं मी आयोजन केलेलं होतं. त्याच्यामध्ये 2 रास्त मागण्या त्यांच्या होत्या की रिलायन्स कंपनीमध्ये जी कमिटमेंट करून काही लोक लागलेली नाहीत त्यांना नोकरी मिळावी ही त्यांची भूमिका होती. आणि ज्या ठिकाणी उत्खनन करून भराव टाकला जातोय तो भराव टाकावा. कंपनीला त्यांचा विरोध नाही आहे, कंपनीच्या व्यवस्थापनाला त्यांचा विरोध नाही आहे. फक्त आपत्ती निवारण जी कमिटी आहे तिचा अहवाल काहीतरी 4 ते 5 दिवसात येणार आहे आणि आपत्ती निवारण समितीनं जशा पद्धतीनं काम करायला सांगितलंय तशा पद्धतीनं काम करावं ही प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची भूमिका आहे आणि तशा पद्धतीच्या सूचना आम्ही संबंधित प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि या संदर्भातली पूर्ण माहिती मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कानावर देखील घातलेली आहे. साहेब, शिरसाट साहेबांनी आज एक शंका उपस्थित केली आहे. कृष्णा आंधळे हे आरोपी फरार आहेत, नेमकं त्यांचा खून झालाय का अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे. कृष्णा आंधळे संतोष देशमुख हत्याकांडाचा नाही, मला असं वाटतं की संतोष देशमुख हत्याकांडाच्या बाबतीमध्ये ज्युडिशरी इन्क्वायरी सुरू आहे, SIT इन्क्वायरी सुरू आहे, चार्जशीट दाखल झालेली आहे आणि चार्जशीट दाखल झालेली असताना मी त्याच्यामध्ये एकच सांगू शकतो, कालच संध्याकाळी माझं धनंजय देशमुखांशी देखील बोलणं झालं, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं देखील बोलणं झालं आणि आम्ही शिवसेना म्हणून त्यांना 100% सांगितलेलं आहे की जोपर्यंत त्यांच्या मारेकरांना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा पवार करू. म्हणतात की राजीनामा तर घेतला मुंडेंचा, पण सखोल चौकशी अजून झालेली नाहीये. सखोल चौकशी झाली तर बरंच सत्य बाहेर पडेल. नाही, मला असं वाटतं की त्यांनी हे सांगणं स्वाभाविक आहे, कारण मला असं वाटतं ते राष्ट्रवादीमध्ये ज्या ज्या काही गोष्टी पूर्वी घडलेल्या आहेत त्याचा तो परिपाक आहे. मला त्या राजकारणामध्ये अजिबात जायचं नाही. कोण पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होतं, कोण नंतर अजितदादांबरोबर आलं, या वादामध्ये मला जायचं नाही, या भानगडीत देखील पडायचं नाही. परंतु कदाचित ते त्याला काहीतरी वलय असू शकतात. आमची भूमिका संतोष देशमुखच्या बाबतीतली स्पष्ट आहे. संतोष देशमुखांची जी निगृढपणानं नीचपणानं पापी कृत्य करून जी हत्या करण्यात आलेली आहे त्या नीच लोकांना, पापी लोकांना कुठच्याही परिस्थितीमध्ये शिक्षा व्हावी ही आमची भूमिका आहे. सर, धनंजय मुंडे यांच्यानंतर आता योगेश कदमांना टार्गेट केलं जात आहे. जे काही स्वारगेट बस स्थानकातील घटना होती त्याच्यानंतर त्यांनी वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा असं विरोधक. मी तुमच्याच माध्यमातून याच पुढेवर योगेश कदमांचा खुलासा स्वतः बघितलेला आहे आणि त्यांनी त्याच्या बाबतीतली त्यांची भूमिका मांडली. नाही, सुधीर भाऊंनी जो उल्लेख केलेला आहे, सुधीर भाऊ हे ज्येष्ठ विधानसभेतले आमचे सर्वांचे सहकारी आहेत. मला अशी अपेक्षा आहे की ते त्यांच्याकडे असलेली माहिती मुख्यमंत्री महोदयांकडे देतील आणि ती दिल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल. सर, अविश्वास ठराव जो आहे नीलम गोरेंवरती विधान परिषदेमध्ये मांडण्यात आलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून, त्यामुळे नीलम गोरेंचं उपसभापती पद धोक्यात आलं. अविश्वासाचा ठराव मांडल्यानंतर त्याच्यावरची कायदेशीर जी काही कार्यवाही आहे ती विधान परिषदेचे सभापती करून नियमानुसार जी काय असेल ती कार्यवाही करतील. त्याच्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही. सर, इसलिए बताइए कि महाराष्ट्र में अब एक बार फिर से मराठी वर्सेस गुजराती का मुद्दा जो है गर्मा रहा है. भैया की कमेटी का नाम सामने आ रहा है, बाद में बयान की वजह से आज विपक्ष आप पर बहुत बड़ा कैसे देखते हैं? नहीं, उन्होंने क्या बयान दिया है उसकी जांच की जाएगी, लेकिन मराठी के बारे में, मैं मराठी लैंग्वेज का मंत्री हूं, मैं मराठी भाषा का मंत्री हूं. मराठी भाषा जो है जहां है उससे आगे जाने के लिए जो कुछ प्रयास करना है वो हम कर रहे हैं. मराठी भाषा का अभिमान, मराठी भाषा, मराठी आदमी का अभिमान हम सब लोगों को है और मराठी के ऊपर जो कोई अन्याय करने वाला है उसके ऊपर भी कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी. ये भी मुख्यमंत्री महोदय ने बोला है. लेकिन सब महाराष्ट्र में जो रहने वाले हैं उनकी अलग अलग भाषाएं हैं, उनका हम सबको सम्मान है, लेकिन मराठी भाषा का अवमान करना ये उचित बात नहीं है. विपक्ष हमलावर नहीं, उनके ऊपर कुछ कहना नहीं है, लेकिन मुझको ऐसा लगता है कि मराठी भाषा जो है उसमें जो शब्द है वो सबसे ज्यादा स्वतंत्रवीर सावरकर जी ने दिए हुए शब्द हैं.
तो जब राहुल गांधी जी स्वतंत्रवीर सावरकर जी का अपमान करते हैं, वो भी मराठी का अपमान है, मराठी आदमी का अपमान है, मराठीपन का अपमान है, तो उनका भी उनके ऊपर भी देशद्रोह का गुना दाखिल करना चाहिए। कल अखिलेश जी ने अबू आजमी जी जो कुछ बोले थे उनका समर्थन किया है, तो उनके ऊपर भी देशद्रोह का गुना दाखिल होना चाहिए। तो उसके बारे में इनका क्या कहना है ना, सिर्फ हर एक बात की राजनीति करना, राजनीति करके महायुति की सरकार को बदनाम करना, यही इनकी राजनीति अभी बनी हुई है। औरंगजेब को लेकर के कल देवेंद्र जी ने सदन में बयान दिया। उन्होंने कहा कि जितेंद्र अवार्ड का भी उन्होंने नाम लिया, तो उन्होंने कहा कि विपक्ष जो है बहुत सिलेक्टिव है आउटरीच को लेकर के, औरंगजेब को लेकर के, शिवाजी महाराज को लेकर, तो विपक्ष क्या नहीं, यही मैं बोला कि उन्होंने अबू आजमी जी के साथ जो कोई दो लोग थे उनके ऊपर भी गुना दाखिल करो, ऐसा एक फेक नैरेटिव सेट करने का प्रयास अबू आजमी जी को स्पेयर करने के लिए किया, क्योंकि जो उसमें से एक आदमी है उसके ऊपर कोल्हापुर में मेरे ख्याल से गुना दर्ज है, उन्होंने एंटिसिपेटरी लिया है, उसके अपोजिशन में भी वहां की कोल्हापुर पुलिस न्यायालय में गई है। तो ये तो आपके सामने नहीं आया, तो ये आपके सामने मैं ला रहा हूं। और लेकिन ये मैंने जो बोला ना कि स्वतंत्रवीर सावरकर के बारे में जब राहुल गांधी बोलते हैं कुछ नहीं बोलते, औरंगजेब से लेके बाकी के लोगों का जो उदात्तीकरण होता है इनके सपोर्टिव पार्टी के तरफ से, उनके ऊपर कुछ नहीं बोलता। एनसीपी शरद पवार गुट के जो अवार्ड जी है उन्होंने तो बोला था कि औरंगजेब के वजह से छत्रपति शिवाजी महाराज है, उनके ऊपर देशद्रोह का गुना दाखिल नहीं किया। तो देवेंद्र जी ने जो बोला है वो सही बात है, ये राजनीति करने वाले सब लोग हैं। मेरे ख्याल से मराठी भाषा अगर आगे ले जानी चाहिए तो सबने इकट्ठा आके लेके जानी चाहिए। अबू आजमी की गिरफ्तारी की मांग की जा रही है। कल सदन में भी सरकार की तरफ से कहा गया कि एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।